पिछले 2 साल से इनके ऊपर इतना कर्जा हो गया था कि वो बहुत परेशान हो गया था। उनका परिवार पूरा अभी टेंशन में आ गया था कि अभी क्या करे। वो ब्याज भी नहीं दे पा रहा था, उनका आर्थिक पूरे तरीके से बंद हो चुका था। Are you hearing this testimony? लेकिन परमेश्वर ने ऐसा चमत्कार किया। ये बता दे कि मैं हर शनिवार को आती हूँ यहाँ पे प्रार्थना करने के लिए, आपके साथ सहमत हुआ। आपने अभी अभी जो बोला था कि जिसको जो चाहिए, उन्होंने यही बोला कि परमेश्वर मेरा जो कर्जा है वो पूरी तरीके से चला जाए, नील हो जाए। और बिल्कुल ऐसा हुआ, परमेश्वर ने चमत्कार किया। सितंबर महीने में उन्होंने जो मौसम का जो बीज रहता है, उत्तम बीज, उन्होंने उसमें बोया और परमेश्वर ने ऐसा चमत्कार किया कि आज उनका पूरा का पूरा कर्जा है वो जा चुका है। वो पूरा महिमा प्रभु यीशु मसीह को देना चाहते हैं। कर्जा निकल गया हो सगळं गेलं। आमेन। कसं काय एवढं चमत्कार झालं? प्रभु येशूने केलं, प्रार्थनेने केलं। She is so happy. किती आनंदी आहेत त्या बघा, चेहऱ्यावर शांती आहे। Thank you Father for removing her from all her debts. Yes Lord, धन्यवाद यीशु। ते म्हणतात 2019 जुलै रोजी असं झालं की बाळाला अचानकपणे श्वासाचा खूप त्रास होऊ लागला आणि असं झालं की हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्याला नेलं, रिपोर्ट काढले, ते सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते। ते म्हणतात हे सगळं आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्याचं ट्रीटमेंट करत होतो तर त्याला काहीच फरक पडत नव्हता। डॉक्टरांना पण काही समजत नव्हतं की एक्झॅक्टली बाळाला काय होते म्हणून। ते म्हणतात की असंच करून आम्ही 1.5-2 लाख बाळासाठी घालवले पण काही फरक पडत नव्हता। ते म्हणतात की माझी जी सासू आहे ते त्यांची सासू आहेत आणि ते सातत्याने दर शनिवारी चर्चला येत राहिले आणि देवावर आशा लावली, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि ते म्हणतात 2022 पासून बाळाला अचानकपणे अगोदर जसं हालचाल सगळं त्याचं बंद झालं होतं तर आता ते व्यवस्थितपणे हालचाल करतो, हातपाय हलवतो, स्वतः जेवतो। हे कार्य केवळ प्रभू येशूने केलेलं आहे आणि ते प्रार्थनेमध्ये जे समत होत होते प्रभूने विश्वासा अनुरूप कार्य केलं म्हणून ते देवाला गौरव देतात। आमेन आमेन आमेन। हे चमत्कार झालं। धन्यवाद येशूला। काय त्रास होत होता? बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता। तेव्हापासून तो हालचाल वगैरे काही करत नव्हता। येशू मध्ये आले हालचाल पण करत नव्हता, काहीच नाही, हालचाल करत नव्हता, चालायचं काहीच नाही, झोपून होता एका जागेवर। कॅन यू इमॅजिन? आता चालतो, आता चालत नाही पण गुडघ्यावरती रांगतो वगैरे, रांगायला लागलाय। I pray, oh Father, touch this boy, Lord. Let your healing power flow into him and give him the strength that he will start moving his hands and legs and start walking in the name of Jesus. अभी अभी जो आपने बोला कि इस क्रिसमस को परमेश्वर प्रभु यीशु सबको आशीर्वादित करने वाला है, तो इनको अचानक याद आया कि पिछले दिसंबर को ही परमेश्वर ने उनको आशीर्वादित किया था। तो मुझे 1 साल से परमेश्वर मेरे दिल में बोझ है कि कुछ मुझे टेस्टिमनी देनी चाहिए। तो अभी वो ऊपर आए, वो बता रहे कि वो नौकरी के लिए प्रार्थना कर रहे थे। इनके घर में पैसों का इतना प्रॉब्लम था कि पैसे ही नहीं आ रहा था। चर्च में रेगुलरली आ रहे, शनिवार को आ रहे, रविवार को अभी आ रहे और सोमवार के भी आने की कोशिश करते। एक ही प्रार्थना थी कि प्रभु मुझे कुछ भी करके नौकरी दे दीजिए। और इनको इतनी अच्छी नौकरी मिल गई है, इनको कॉर्पोरेशन में नौकरी मिल गई है। पूरा महिमा प्रभु यीशु मसीह को देना चाहते हैं। आमेन। कॉर्पोरेशन में वेळ आला का? कुठे पीसीएमसी का बीएमसी? पीसीएमसी देवाने कार्य केलं, देवाने कार्य। हालेलुया। Thank you Father for blessing her. Give her more and more additional blessings, O Lord, because she's testified the name of Jesus. त्या सांगतात पास्टर गेल्या 1 महिन्यापासून त्यांना लघवीचा त्रास होत होता आणि ते सांगतात त्यांनी सोनोग्राफी केली। सोनोग्राफीमध्ये असं आढळलं की त्या अवघड जागेवरती गाठ आलेली आहे आणि प्लस त्यांना इन्फेक्शन पण झालेलं आहे। पण ते सांगतात की त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की हे सर्जरी करणं गरजेचंच आहे, सर्जरीशिवाय हे काही जाणार नाही। पण ते म्हणाले की त्यांची सर्जरी जी आहे ती मंडेला होणार होती। मंडेला त्यांना दिल्लीच्या एका डॉक्टरांना जाऊन भेटायचं होतं। पण ते म्हणाल्या की मी सर्जरीला जाण्याच्या आधी पहिलं चर्चमध्ये जाते, प्रार्थना करते, प्रभू समोर माझं मांडते। त्या रविवारी पास्टर चर्चमध्ये आल्या, शेवटच्या प्रार्थनेमध्ये तुमच्यावर सहमत झाले, स्वतःसाठी आरोग्य त्यांनी स्वीकारलं आणि 4 वाजता पास्टर त्या मंडेला दिल्लीला निघाल्या। पास्टर तिथे गेल्यानंतर त्यांना अचानक खूप ब्लिडिंग झालं आणि ते सांगतात की डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब घेतलं आणि जिथं पास्टर त्यांना पुण्यामध्ये ज्या डॉक्टरांनी चेक केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की 2 ते 2.5 लाखाची सर्जरी होणार आहे, हे कन्फर्म आहे। त्या तिथं गेल्या, त्यांना ते ब्लिडिंग झालं पास्टर आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं सर्जरीची अजिबात गरज नाही आहे, फक्त गोळ्याने सगळं व्यवस्थित होऊन जाईल। असं एकदम व्यवस्थित आहे आणि साक्ष देण्यासाठी पास्टर आज आलेत आणि चर्चच्या गेट पासून तिथेपर्यंत पास्टर त्या गुडघ्यावरती आलेले आहेत। हालेलुया। आमेन। She came on her knees from the गुडघ्यांवर till here. गेट पासून आजपर्यंत गुडघ्यांवरती आल्या, कारण प्रभूने चमत्कार केला, प्रभूने आरोग्य दिलं, ऑपरेशन टळलं, फक्त गोळ्यांवरती आरोग्य मिळत आहे।
Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Father. Bless in Jesus' name. आणि त्यांच्या बाळाची आणि त्यांची खूप महान साक्षी आहे. प्रभूने महान काम केलं त्यांच्या जीवनामध्ये. ते म्हणतात त्यांना ऑलरेडी 2 मुलं आहेत, परंतु डॉक्टरांनी तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही तिसऱ्या बाळाची संधी घेऊ नका, कारण की तुम्हाला रक्तदाबाचा हाय बीपीचा त्रास आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही की तुम्ही जगाल किंवा तुमचं बाळ पण जगेल. आणि ते म्हणतात अचानकपणे असं झालं की मला तिसरा म्हणजे गर्भ राहिला आणि डॉक्टरांनी 5व्या महिन्यामध्ये असं सांगितलं तुम्हाला हे बाळ खाली करावं लागेल. परंतु ते म्हणतात की मी प्रभू येशूवर विश्वास ठेवणारी आहे आणि माझी इच्छा नव्हती की बाळ खाली करायचं आहे म्हणून. ते म्हणतात मी दर शनिवारी चर्चला येत राहिले आणि पास्टर तुमच्याबरोबर ते सहमत व्हायच्या नेहमी प्रार्थनेमध्ये. आणि डॉक्टरांनी खूप कॉम्प्लिकेशन सांगितले. बाळ झालं जेव्हा होणार होतं तेव्हा पण खूप त्यांना त्रास झाला, परंतु परमेश्वराने त्यांना त्या सर्व त्रासातून बाहेर काढलं. बाळाला सुखरूप ठेवलं. डॉक्टर म्हटलं होते की त्याला मोठं ऑपरेशन करावं लागणार, त्याला आम्ही जगण्याची काही शक्यता देत नाही, आईची पण जगण्याची शक्यता देत नाही, परंतु हे सर्व कार्य प्रभूंनी केलेलं आहे. त्यांना सुरक्षित ठेवलेलं आहे आणि नवीन जीवन देऊन आशीर्वादित केलं आहे म्हणून ते देवाला गौरव देतात. हालेलुया. Thank you, Jesus, for Amen. the child. You have blessed her, oh God. Yes, Lord. धन्यवाद. Thank you. Without any complications, Yes. you saw her through, oh Yes. Father, through this धन्यवाद. delivery. In Jesus' name. They have come from Manchar. Manchar. Yes, Pastor. Now this lady, she was 7 months pregnant. When she was 7 months pregnant, she had complications. Her water bag had broken and water was bleeding. And when they had taken to the hospital denied her because the condition of her was very worsened. Then they took her to another hospital. There also they did not accept her. And from there they again sent her to YCM. In YCM she was admitted. But when she was admitted, she was not given a bed. Oh. And they also said her that you will not be delivered because the condition of the baby is also very worsened. You need a glass box. Once the glass box is incubator. Once that incubator is free, the baby will be placed in there and that's when the delivery will happen. She was not getting delivered because of that. But this baby, which was impossible to deliver, which was to be placed in the glass incubator, was delivered normally just because of prayers right in 7 months. And it was not needed even in an incubator. It was a normal baby and the Lord healed it completely. And it is a very healthy baby now. Wow. Hallelujah. Praise And God. here they are to testify Jesus here. Oh, hallelujah. Thank you for चमत्कार. this child, oh Father, miracle baby. As you blessed Abraham and Sarah, you have blessed them also. In Jesus' name. God bless you. God. ते सांगतात पास्टर की त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाले होते आणि 2 वर्षानंतर पास्टर पहिल्या वर्षामध्ये फर्स्ट बेबी त्यांना झालं आणि त्याच्यामध्ये काही मेडिकल कॉम्प्लिकेशनमुळे ते बाळ त्यांना खाली करावं लागलं पास्टर. सिस्टर खूप नैराश्यामध्ये गेल्या होत्या पास्टर आणि त्या म्हणतात की हे बाळ मला तू परत दे. आणि त्यांनी खूप प्रार्थना केली. दोघं आपल्या चर्चला नियमितपणे येतात. त्यांनी प्रार्थना केली आणि ते सांगतात हे बाळ, या बाळाचा गर्भ त्यांना राहिला. त्या पिरियडमध्ये पण पास्टर त्यांना काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स होते आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की नियमितपणे त्यांनी चर्चमध्ये आले, प्रार्थना केली आणि ते म्हणे हे बाळ माझं नॉर्मल होऊ दे. ते सांगतात जे पहिलं बाळ ज्या दिवशी गर्भपात झालं होतं पास्टर, त्याच दिवशी हे बाळ जन्माला आलेलं आहे Oh, पास्टर. hallelujah. सो हा मिरेकल त्यांच्या जीवनामध्ये See प्रभूने that. बाळ त्यांना परत दिलेला आहे. What a Hallelujah. cute baby. Delivered on 17th of October Okay. and he delivered on 16th of October 2024. Within a year. See God how did God it. worked. One day early, Amen. see, that is our God. God is What so a pretty faithful. baby. Amen. Thank you, Father. Amen. Bless Thank you, all Lord. 3 of them, O Master. Thank you, Jesus. Thank you for this joy Yes, that you have Father. given them, Thank O you. Master. This Thank you, bundle Lord. of joy. Thank you. Bless all 3 of them, Yes, O Master. Master. In Jesus' name. Amen. God bless you. Amen. Okay. Okay. Oh, I'll take He wants to get. God bless you. God bless you, beta. ते म्हणतात त्यांना फार असं घाबरल्यासारखं होत होतं आणि असं सारखं जाणवायचं की सैतान मला मारून टाकेल म्हणून. ते म्हणतात मी खूप अशांत होतो. डॉक्टरांना पण समजत नव्हतं की एक्झॅक्टली मला काय होत आहे, मी निराशेमध्ये आहे का कशामध्ये आहे. ते म्हणतात आज मी पहिल्यांदा इथं चर्चमध्ये आलेलो आहे पहिल्यांदा. आणि ते म्हणतात की आता प्रभूने शेवटच्या प्रार्थनेमध्ये मला स्पर्श केला आणि मला पूर्ण मोकळं वाटत आहे. see this. First काय time. काय म्हणायचं तुला? मुझे 7-8 महीने से कंटिन्यू सांस फूल रहा था. हाँ. कोई डॉक्टर ट्रीट नहीं कर पा रहे थे बाहर से लेके इंडिया तक. ओ. और अभी मुझे ऐसा लगा कि रिलीफ मिल रहा है थोड़ा थोड़ा Amen. करके. Amen. See that. Lord, Hallelujah. give him complete relief Yes. of Yes. all the breathing problem. Yes. I command you in the name of Jesus. Leave. Yes. Leave his chest. Leave his breathing trouble.
In the name of Jesus, leave his heart. Yes. Let the breathing become normal. Yes. In the name of Jesus. Amen. God bless you. This brother here, he had vices. Huh. So from the past months, he had this problem that he had constant fear in his heart and his mind, and that he would be death in the coming time or tomorrow. So this fear was troubling him from so long. But last Saturday when you prayed, he was completely delivered. All his fear is gone, and right now he is here to testify Jesus. Amen. आता भीती नाही वाटत भीती वाटत की मी मरणार आहे, मी काहीच मरणार नाही, आहे. आता काहीच नाही, एकदम पूर्ण clear आता मी जगणार आहे, मी जगणार हो, आहे. पूर्ण काहीच नाही होणार. काहीच आपलं नाही, येशू आहे आपल्या काहीच बरोबर. हालेलुया. Bless him, Lord. in Yes, Jesus. Lord.